शेतकरी मित्रांसाठी आज दिनांक 15 फेब्रुवारी संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतमालाचे बाजारभाव वाढण्यासाठी शेतकऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा। सध्या मिळत असलेला कापूस आणि सोयाबीनचा बाजारभाव अत्यंत कमी। भावाची घसरगुंडी सुरूच। अमरावती जिल्ह्यामध्ये कापसाला मिळतोय 6,600 ते 6,700 रुपयापर्यंतचा बाजारभाव। त्याचबरोबर ओल्या कापसाला मिळतोय 5,500 पर्यंतचा बाजारभाव। उपाययोजना करूनही संत्र्याची फळगळ सुरूच। 30 ते 40% संत्रा गळाला शेतकरी त्रस्त। त्यानंतर बातमी आहे वर्धा जिल्ह्यामधून 2,657 शेतकऱ्यांकरिता 4 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर। जिल्ह्यामध्ये 493 पाळीव प्राण्यांची झाली होती शिकार। त्यानंतर बातमी अकोला जिल्ह्यामधून ज्वारी करणार शेतकऱ्यांना मालामाल। अकोला जिल्ह्यामध्ये 441 हेक्टरवर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी। त्यानंतर बातमी गोंदिया जिल्ह्यामधून प्राप्तिकर भरलेल्यांनाही PM किसान योजनेचा मिळणार लाभ। गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। तर या होत्या मित्रांनो आज दिनांक 15 फेब्रुवारी संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रोजच्या शेतीविषयक बातम्यांसाठी पाहत राहा सदन शेतकरी यूट्यूब चॅनल। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।